हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता सिंगली लिंग्विस्टला आपण आज सिंगली लिंग्विस्ट मध्ये किती नोट्स आहेत ते काउंटिंग करण्याचा फंक्शन आपण आज बघणार आहोत. काउंटिंग कशी केली जाते नोट्सची, ती पण प्रोग्राम कसा लिहिला जातो हा प्रोग्राम आपण बघणार आहोत. हा काउंटिंगचा फंक्शन आहे सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा. लिंग्विस्टला काउंट करण्यासाठी हा फंक्शन यूज होणार तुमचा. काय फंक्शनचं नाव तुमच्या? काउंट. मित्रांनो, काउंट हा फंक्शनचं नाव आहे. काल आपण कोणता बघितला होता? प्रिंट फंक्शन बघितला होता. त्याच्या आधी आपण कोणता बघितला? क्रिएट फंक्शन. ह्याच्यात क्रिएट थ्रू काय झालं? सिंगली लिंग्विस्ट क्रिएट झाली. त्यानंतर त्याला डिस्प्ले करण्याचं काम कोणी केलं? प्रिंटनी. आणि तुमच्या ट्रॅव्हर्सिंगच्या लॉजिक मध्ये काय होतं? इफ तुमचा हेड नल आहे का नाही ते चेक केलता. नल असेल तर थांबला असतो आपण तिथंच. एलिमेंट लिस्ट इज एम्प्टी असं दिलं असतं जर हेडच तुमचा हे असता तर. आणि व्हाईल लूप बी हे केलता आपण. व्हाईल लूप बी हेल्प केलता. हेडचा ऍड्रेस तुम्ही पी वरती दिलता, पॉइंटर पी वरती. ते कसं दिलतं? जर तुम्ही याच्या आधीचा लेक्चर जर तुम्ही बघितला नसेल तर ते बघून घ्या. आणि त्याच्या आधीचा पण लेक्चर तुम्ही बघितला नसेल, कसा लिंग्विस्टला कसं क्रिएट केलं जातंय ते जरी तुम्ही बघितलं नसेल तर ते पण बघून घ्या. दोन्ही लेक्चर बघितल्याशिवाय तुम्हाला तिसरा लेक्चर समजणार नाही. आणि काय काय सुरू आहे हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून ते लेक्चर सगळे बघणे कंपल्सरीच आहे. लिंग्विस्ट हा असा युनिट आहे ज्याचं की मागलं जर तुम्ही सोडलं तर तुम्हाला समोरचं एकही गोष्ट समजणार नाही. मागलच्या तुमच्या ह्याच्यावरती टॉपिक्स वरती पुढचे टॉपिक्स डिपेंड्स आहेत. समजत आहे का मी काय म्हणत आहे? आता काउंटिंग. आता मित्रांनो, आपण ह्याच्या आधी क्रिएट फंक्शन बघितला, त्यानंतर ट्रॅव्हर्सिंगचं बी लॉजिक बघितलं. किती ऑपरेशन्स आहेत टोटल आपले हे पहा. क्रिएट बघितला, ट्रॅव्हर्सिंग बी बघितला. आता आजच्या लेक्चर मध्ये आपण काउंटिंग बघणार आहोत. काउंटिंग मध्ये काय होतं? नंबर ऑफ नोड्स तुमच्या काउंट केले जातात. त्या लिंग्विस्ट मध्ये किती नोड्स आहेत ते काउंट करण्याचं काम काउंटिंग ऑपरेशन मध्ये केलं जातं तुमचं. मग हे काउंटिंग ऑपरेशनचा प्रोग्राम आहे. हे पहा, काउंटिंग ऑपरेशनचा प्रोग्राम. मग तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला काउंटिंग ऑपरेशनचा प्रोग्राम लिहा म्हणून, तर एवढाच प्रोग्राम लिहायचा. ना की तुम्हाला क्रिएशनचा लिहायची गरज आहे, ना की ट्रॅव्हर्सिंगचा. फक्त काउंटिंगचाच फंक्शनचा प्रोग्राम लिहायचा. हे पहा, वाईड काउंटिंग हा फंक्शनचाच प्रोग्राम लिहायचा. समजलं? आज त्याचा अल्गोरिथम पण बघणार आहोत. हे पहा, काउंटिंग काय राहते ते बघून घ्या आधी. इन दिस ऑपरेशन वी कॅन काउंट द नंबर ऑफ नोड्स इन लिंग्विस्ट मध्ये किती नोड प्रेझेंट आहेत जे युजरने क्रिएट केली लिंग्विस्ट, त्याच्यामध्ये एलिमेंट एंटर केले. मग त्याच्यामध्ये किती नोड्स आहेत हे जर आपल्याला कळायचं असेल, समजायचं असेल, तर त्यासाठी आपण काउंट फंक्शन यूज करतो. काउंट फंक्शनचा यूज काय आहे की नंबर ऑफ नोड्स सांगतो. ते आपल्या त्या लिंग्विस्ट मध्ये किती नोड्स आहेत ते सांगतो. सपोज जर तुमच्या त्या लिंग्विस्ट मध्ये 10 तुमचे एलिमेंट स्टोअर असतील तर काउंटची व्हॅल्यू काय येईल? 10 नोड्स म्हणून असे आउटपुटला येऊन जाईल. तर अल्गोरिथम पहा. स्टार्ट करायचा प्रोग्राम, त्यानंतर सेट काउंटला स्टार्टिंगला बाय डिफॉल्ट 0 सेट करायचं. म्हणजे काउंट नावाच्या व्हेरिएबल वरती COUNT काउंट नावाच्या व्हेरिएबल वरती बाय डिफॉल्ट 0 व्हॅल्यू टाकून द्यायची. चेक इफ लिंग्विस्ट एम्प्टी ऑर नॉट. लिंग्विस्ट तुमची एम्प्टी आहे का नाही ते चेक करायचं. म्हणजे जर तुमचा हेड इक्वल टू नल असेल, जर तुमची हेड इक्वल टू नल असेल तर तुमची लिंग्विस्ट काय आहे? एम्प्टी असते. AMPT एम्प्टी. आणि जर ती एम्प्टी नसेल तर मग काय? जर ती एम्प्टी असेल बरं का, जर ती एम्प्टी असेल तर डिस्प्ले काय होणार? लिंग्विस्ट इज एम्प्टी. आणि गो टू स्टेप 7 म्हणजे डायरेक्ट स्टॉप होणार आपला प्रोग्राम. स्टेप 7 ला म्हणजे इथे येणार, डायरेक्ट प्रोग्राम स्टॉप होणार. आणि एल्स ब्लॉक मध्ये काय? जर ही कंडिशन ट्रू नाही झाली तर ही कंडिशन एक्झिक्यूट होणार. म्हणजे गो टू स्टेप 4. स्टेप 4 मध्ये काय आहे? तुमचा हेड पॉइंटर. म्हणजे हेड मध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण पी वरती पुट करणार. कोणत्या? या पॉइंटर पी वरती. मग काय होणार? तुमचं ट्रॅव्हर्सिंग सुरू होणार. इथून ट्रॅव्हर्सिंगचं थोडं लॉजिक लागणार. व्हाईल लूप लागणार तुमचा. पी हा नॉट इक्वल टू आहे का नल. म्हणजे जवळ पी तुमचा नल इक्वल टू, म्हणजे नल आणि पी वरती जवळ नल येत नाही, पॉइंटर पी वरती जवळ नल येत नाही व्हॅल्यू, तवर तुमचा हा फॉर लूप ट्रू राहणार. आणि जवळ हा ट्रू राहणार तवर हा काउंट हा व्हेरिएबल इन्क्रीमेंट होणार. म्हणजे काउंट COUNT काउंट हा
व्हेरिएबल इन्क्रीमेंट होत राहणार कवर जवळ ही कंडिशन फॉल्स होत नाही तवर. मग काउंट इन्क्रीमेंट होणार म्हणजे काउंट इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणजेच काउंटची व्हॅल्यू 1 ह्यानी प्लस होणार. पहिली कंडिशन ट्रू निघाली, काउंटची व्हॅल्यू 1 नी प्लस होणार म्हणजे काउंट होणार तुमचा 1. दुसरी कंडिशन ट्रू निघाली, काउंटची व्हॅल्यू 2 होणार. तिसरी कंडिशन ट्रू निघाली, काउंटची व्हॅल्यू 3 होणार. मग आता सगळ्या कंडिशन ट्रू निघाल्या आणि पुन्हा फॉल्स कंडिशन निघाली, मग काउंटची व्हॅल्यू 3 आपल्याला आउटपुट स्क्रीनला भेटून जाईल. म्हणजे काउंटची व्हॅल्यू जर 3 भेटली तर समजायचं की त्या लिंक लिस्ट मध्ये 3च तुमच्या नोड्स आहेत आणि जेवढ्या नोड्स आहेत तेवढ्याच तुम्हाला काउंटची व्हॅल्यू भेटून जाईल. समजत आहे का? जेवढ्या नोड्स आहेत तेवढच ही कंडिशन ट्रू राहील. सपोज तुमच्या 3च नोड्स आहेत त्या लिंक लिस्ट मध्ये, तर तुमची कंडिशन 3 होऊस तरच स्टोर राहणार, म्हणजे 3 होऊस तरच ट्रू राहणार. समजत आहे का? मग ह्याच्यामध्ये काय केलं, काउंट प्लस प्लस झाल्यावर आपण नेक्स्ट पॉइंटर परत पी वरती दिला, म्हणजे नेक्स्ट पॉइंटरचा ऍड्रेस हे तुम्ही पी वरती दिला, पॉइंटर पी वरती. आता हे तुम्हाला डिटेलमध्ये समजणार केव्हा, आपल्या व्हाईट बोर्डवरती. चला तर आपण व्हाईट बोर्डवरती जाऊया आणि हा प्रोग्राम मी तुम्हाला तिथं व्हाईट बोर्डवरती एक्सप्लेन करून सांगतो, आपल्या ब्लॅक बोर्डवरती. काही नाही, कालचं सेम हे पहा, कालचं जे ट्रॅव्हर्सिंगचं लॉजिक होतं त्याच्यात कसं इफ कंडिशन चेक केली ती वरून कसा हेड आलता, काही एवढंच करायचंय. फक्त इथं प्रिंटच्या जागी तुम्हाला काउंट फंक्शन यूज करायचं आहे आणि इथं तुम्हाला C++ करून टाकायची. इथं डिस्प्ले करायची गरज नाही, म्हणजे ही लाईन लिहायची गरज नाही. या लाईनच्या ऐवजी तुम्हाला काउंटला प्लस प्लस करायचे, म्हणजे काउंटला इन्क्रीमेंट करायचं आहे. समजलं का? एवढंच करायचं आहे. पहा, तेच केलंय का नाही बघा. हेड घेतलाय, काउंट व्हेरिएबलला इनिशियलाइज 0 डिक्लेअर केलंय, काउंटला 0 व्हॅल्यू दिली आधी स्टार्टिंगला. त्यानंतर तुमचा हेड नल आहे का नाही ते चेक केलाय. जर हेड नल असेल तर तुमचा एम्प्टी आहे लिंक लिस्ट असं आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होईल, नाहीतर एल्स ब्लॉक मधलं एक्झिक्यूट होईल. एल्स ब्लॉक मध्ये सेम जे ट्रॅव्हर्सिंग मध्ये केलं हेड तुमचा पी वरती टाकला होता, तेच हेड तुमचा आता पी नावाच्या पॉइंटर वरती टाकला. मग SLL नोड्स, तुमच्या नोड्स जे काही असतील ते डिस्प्ले जे नोड्स असतात ते डिस्प्ले होणार. पण SLL मध्ये किती नोड्स आहेत ही काय नाही, ही लाईनचा अर्थ काय नाही, हे डेकोरेशन साठी जरा. त्यानंतर वाईल लूप तुमचा रन होणार. वाईल लूप का म्हणून लावला, कारण की काउंटची व्हॅल्यू आपल्याला प्लस प्लस करायची. जेव्हा जेव्हा आपल्याला कंडिशन ट्रू होईल, म्हणजे आता सपोज आता काउंटिंग म्हणजे काय होणार, 3 नोड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का नाही हे काउंट होणार. मग मित्रांनो मला सांगा, आता सपोज ह्या 3 नोड्स आहेत, ह्या 3 नोड्स नोड 1 नोड 2 नोड 3 ह्या 3 नोड्स आहेत तुमच्या लिंक लिस्ट मध्ये. मग मित्रांनो कंडिशन ट्रू निघणार पहिली केव्हा, जेव्हा पॉइंटर पी पहिल्या नोडला पॉइंट करणार तेव्हा कंडिशन ट्रू निघणार. मग काउंट तुमचा काय होणार, काउंट तुमचा प्लस होणार, प्लस प्लस. काउंट इन्क्रीमेंट झाल्या म्हणल्या 1 होणार. त्यानंतर पी ची व्हॅल्यू तुम्ही चेंज करणार आहेत, म्हणजे नेक्स्ट पॉइंटर पी मध्ये देणार आहेत, म्हणजे ह्या 2 चा पॉइंटर देणार आहेत. मग पी कुणाला पॉइंट करणार, ह्या नोड 2 ला. नोड 2 ला पॉइंट केला म्हणल्यावर परत एकदा इन्क्रीमेंट राहणार. मग परत एकदा इन्क्रीमेंट झाल्यावर काउंटची व्हॅल्यू तुमची 2 होणार. मग 2 झाली. मग त्यानंतर पीचा हे नोड 2 चा तुम्ही काय केला, हा नेक्स्ट पॉइंटर तुम्ही पी ला देऊन टाकला. मग पी ला देऊन टाकला म्हणल्यावर आता पी पॉइंटर किती कशाला पॉइंट करणार, तुमच्या नोड 3 ला. मग नोड 3 ला पॉइंटर पॉइंट करायला लागलं म्हणलं आणखीन एकदा इन्क्रीमेंट होणार. मग पहा मित्रांनो, जसं जसं तुमच्या ह्या नोडला हे पॉइंट केला तर काउंट 1 झाला. त्यानंतर हा पॉइंटर या नोडला पॉइंट केला तर काउंट 2 झाला. तसाच या नोडला जेव्हा पॉइंट करेन तेव्हा काउंट 3 होईल. मग आपल्याला आउटपुटला काय येईल, काउंटची व्हॅल्यू काउंट इज इक्वल टू 3 नोड्स असं येईल. म्हणजे या लिंक लिस्ट मध्ये 3 नोड्स प्रेझेंट आहेत. म्हणजे जवळ कंडिशन ट्रू निघाले, जेव्हा पॉइंटरच्या कंडिशन ट्रू निघाल्या तेव्हा आपले काउंट प्लस प्लस होणार आणि शेवटी पॉइंटर तुमचा कशाला पॉइंट करणार, नलला. जेव्हा नलला पॉइंट करणार तेव्हा ही कंडिशन व्हाईल लूपची जी कंडिशन आहे पी इज नॉट इक्वल टू नल ही कंडिशन फॉल्स होणार. कंडिशन फॉल्स झाल्यावर तुम्हाला काउंटची व्हॅल्यू आपली 3 आउटपुटला भेटून जाणार. समजलं का? इथं काय आहे ते शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलं मी, डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगतो मी. चला व्हाईट बोर्ड वरती आपण जाऊया, हा प्रोग्राम तुमचा आपल्याला बघायचा आहे. चला तर आपण आपल्या व्हाईट बोर्ड वरती जाऊया. लेट्स गो. हे पहा फ्रेंड्स, आपण आता आपल्या ब्लॅक बोर्ड वरती आलो आहोत. ही नोड होत्या तुमच्या याच्यामध्ये. आता पहा हे तुमचं लॉजिक आहे काउंटचं. काउंट नावाच्या नंबरचं लॉजिक आहे, म्हणजे काउंट फंक्शन यूज करायचं इथं. काउंट युजर डिफाईन फंक्शन काउंट. त्याच्यामध्ये काय घेतलं आपण, युजर कडून हेड घेतलं. हेड कुठून भेटणार आपल्याला, जेव्हा आपण लिंक लिस्ट क्रिएट करतो, CREAT क्रिएट करतो तेव्हा क्रिएट हा फंक्शन काय रिटर्न करतो तुमचा, HEAD हेड. कालच्या लेक्चर मध्ये मी आपण बघितलं होतं, क्रिएट फंक्शन तुमचा हेड यूज करतो. म्हणून कालच्या प्रोग्राम मध्ये पहा, कालचा प्रोग्राम जर तुम्हाला दाखवायचा झाला तर इकडे आहे.
हा हे पहा, हे तुमचा ट्रॅव्हर्सिंगचा कालचा प्रोग्राम. ह्याच्यामध्ये पण आपण काय घेतलं होतं, हेड घेतलं होतं. तसंच आजच्या लेक्चरमध्ये पण आपण काय घेणार आहोत, हेडच घेणार आहोत. पहा इथं हेड घेणार आहोत. हेड कशात, काउंटिंग फंक्शन मध्ये व्हॅल्यू साठी, म्हणजे हेड रिटर्न करणार. हेड सपोज तुमचा हेड कशाला पॉइंट करत आहे, तुमच्या 1010 या लोकेशनला पॉइंट करत आहे, म्हणजेच नोड 1 ला. हे पहा नोड 1 ला. मग आता मित्रांनो तुमचा पी पॉइंटर म्हणजे पहिला पॉइंटर कुणाला पॉइंट करणार आहे, नोड 1 ला. मग पहिला पॉइंटर तुमच्या नोड 1 ला पॉइंट करत आहे. सपोज समजा पहिल्यांदा स्टार्टिंगला आता ती कधी ही लाईन एक्झिक्यूट झाल्यावर ती वरचं पॉइंटर पॉइंट करणार आहे. आता हे लॉजिक मी तुम्हाला लाईन एक्सप्लेन करून सांगतो, लाईन बाय लाईन. पहिल्यांदा काय करा, पॉइंटर पी क्रिएट केला आपण. पॉइंटर पी, चला पॉइंटर पी क्रिएट केला. पॉइंटर पी कुणाला पॉइंट करणार, सध्या कुणालाच नाही, नुसतं क्रिएट केलाय तुम्ही, म्हणजे डिक्लेअर केलाय. काउंट नावाचा हे बनवला, COUNT काउंट नावाचा व्हेरिएबल बनवला. इंटिजर व्हॅल्यू दिली त्याला. स्टार्टिंगला काउंट किती दिला तुम्ही, 0 दिला, म्हणजे काउंट पुन्हा इन्क्रीमेंट करत राहणार तुम्ही. काउंट 0 दिला. त्यानंतर ही कंडिशन दिली, इफ हेड जर तुमचा लेस दॅन असेल, सॉरी इक्वल टू असेल नलला, म्हणजे हेडची व्हॅल्यू जर तुमची नल असेल तर तुम्ही काय करणार, हे एक्झिक्यूट करणार. काय, लिंक लिस्ट इज एम्प्टी असं एक्झिक्यूट करणार. हेड काय आहे तुमचा, HEAD. हेड काय आहे, हेड आपल्याला कोण रिटर्न करणार होतं, हे क्रिएट फंक्शन. हेड काय रिटर्न केला त्यांनी, 1010. मग 1010 ही लोकेशन आहे हेड वरती, म्हणजेच कोणती, नोड 1 तुमची नोड 1. मग हेड कुणाला पॉइंट करण्याचं काम करत आहे, नोड 1 ला तुमच्या. मग आपण काय केलं, नोड 1 ला हेड पॉइंट करण्याचा प्रयत्न करीत आहे ना. मग हेड काय आहे तुमचा, 1010. मग 1010 नॉट इक्वल टू नल, हे कंडिशन काय आहे, ट्रू आहे का, म्हणजे सॉरी, हेड हा तुमचा इक्वल टू नल आहे का, ही कंडिशन ट्रू आहे का, नाही, ही कंडिशन काय आहे, फॉल्स आहे. जर सपोज हेड मध्येच तुमच्या नल व्हॅल्यू असती तर ही कंडिशन ट्रू निघाली असते, लिस्ट इज एम्प्टी असं आउटपुट स्क्रीनला आपल्याला डिस्प्ले झालं असतं. पण ही कंडिशन काय निघाली, फॉल्स निघाली, इफची. मग काय होणार, एल्सच्या कंडिशन एक्झिक्यूट होणार. एल्सच्या कंडिशन मध्ये काय केलंय आपण, हेडची व्हॅल्यू आपण पॉइंटर पी वरती टाकलेली आहे, पॉइंटर पी वरती इनिशियलाइज केलेली आहे. म्हणजे हेड मध्ये काय आहे, नोड 1. मग नोड 1 कुणाला टाकत आहे मी, नोड 1 ही पॉइंटर पी ला टाकत आहे, पॉइंटर पी ला मी नोड 1 देत आहे. मग मित्रांनो मला सांगा, नोड 1 ला पॉइंटर पी आता पॉइंट करणार. हा पहा, हे पॉइंटर पी आता कुणाला पॉइंट करणार, नोड 1 ला. मग नोड 1 ला पॉइंट केला. आता पहा, नोड 1 ला पॉइंटर पी ने पॉइंट केलं. आता व्हाईल लूप एक्झिक्यूट होणार. व्हाईल लूप पी हा तुमचा नॉट इक्वल टू आहे का, नल पेक्षा चेक केलं जातं. म्हणजे पी ची व्हॅल्यू पी हा तुमचा नॉट इक्वल टू नल, NULL नल, हे चेक केलं जातं. मग पी ची व्हॅल्यू काय आहे, नोड 1. पी ची व्हॅल्यू नोड 1 आहे, म्हणजे 1010. हा नॉट इक्वल टू आहे का नल पेक्षा, म्हणजे नलला नॉट इक्वल टू आहे का, हो. कंडिशन काय निघाली, ट्रू निघाली. कंडिशन ट्रू निघाल्यावर काउंट काय होणार, प्लस होणार. मग काउंट इन्क्रीमेंट झाला. काउंट आता 0 होता, आता काउंट इन्क्रीमेंट होऊन काउंट काय होणार, 1 होणार. 1 कसा होणार, तुम्हाला माहिती इन्क्रीमेंट ऑपरेटर कसं काम करतो. इन्क्रीमेंट ऑपरेटर एक ह्यानी व्हॅल्यू वाढवतो. मग 1 झालं. आता त्यानंतर पी वरती काय करणार, तुमच्या करंट पीचा नेक्स्ट ऍड्रेस. आता करंट पी कोणाला पॉइंट करत आहे, नोड 1 ला. नोड 1 चा नेक्स्ट ऍड्रेस काय आहे, हे पहा, नेक्स्ट ऍड्रेस 2020. मग तुमचा आता करंट पी नोड 1 च्या 2020, म्हणजे करंट पी वरती काय टाकले तुम्ही, नोड 1 चा पॉइंटर ऍड्रेस, म्हणजे की पी कुणाला पॉइंट करणार आता, 2020 लोकेशनला, म्हणजे 2020 लोकेशनला. आणि 2020 लोकेशन कुणाची आहे, 2020 ही लोकेशन तुमच्या नोड 2 ची आहे. पहा तुम्ही जर बघितलं वर, पहा 2020 ही लोकेशन कुणाची आहे, नोड 2 ची. मग आता करंटली पी कुणाला पॉइंट करणार, नोड 2 ला, म्हणजे पी तुम्हाला कुणाला पॉइंट करणार, नोड 2 ला. पॉइंटर हा नोड 2 ला पॉइंट करणार, नोड 2 ला. मग आता नोड 2 ला तर पी पॉइंट करायलाय, नोड 2 ला पी पॉइंट करायलाय. आता काय करणार, परत ही व्हाईल लूपचा ही कंडिशन परत चेक करणार. जवळ कंडिशन फॉल्स होत नाही तोवर चेक करत जाणार. मग परत चेक करणार, नोड 2. आता नोड 2 पी वरती काय आहे, आता पी नॉट इक्वल टू नल, म्हणजे पी वरती काय आहे, नोड 2. पी वरती नोड 2 आहे. नोड 2 नॉट इक्वल टू नल, म्हणजे ही पण कंडिशन काय झाली, ट्रू झाली. ट्रू झाल्यावर काय होणार, ही काउंट प्लस होणार, काउंट इन्क्रीमेंट होणार. म्हणजे आता काउंट काय होणार, 2 होणार. काउंटची व्हॅल्यू आता वाढून काय होणार, 2 होणार, 2.
काउंटची व्हॅल्यू 2 झाली. मग आता परत काय होणार, हा नेक्स्ट पॉइंटर पी वरती देणार, करंट पी चा नेक्स्ट पॉइंटर या पी नावाच्या ह्याच्यावरती देणार. मग ह्याच्यावरती काय येणार, करंट पी चा नेक्स्ट पॉइंटर, करंट पी कोणता आहे 2, मग 2 चा नेक्स्ट पॉइंटर काय आहे 3030. मग 30 कोणाची लोकेशन आहे N3, म्हणजे आता पी कोणाला पॉइंट करणार तुमच्या N3 ला, N3 ला तुमच्या पी पॉइंट करणार. म्हणजे आता पी ला N3 पॉइंटर द्या, म्हणजे पी आता कोणाला पॉइंट करणार N3 ला, तुमच्या पी आता तुमच्या N3 ला पॉइंट करणार. मग तशीच कंडिशन चेक होणार, पी तुमच्या N3 ला पॉइंट केलं म्हणल्यावर कंडिशन चेक होणार, परत कंडिशन चेक होणार, पी हा नॉट इक्वल टू आहे का नल पेक्षा, म्हणजे पी कुणाला पॉइंट करायला आता N3 ला, मग P3 हा नॉट इक्वल टू आहे का नल पेक्षा, ही चेक केलं जातं. मग जर ही कंडिशन ट्रू निघाली तर मग हे एक्झिक्यूट होणार. मग ही कंडिशन काय निघत आहे, ट्रू निघत आहे. N3 हा नॉट इक्वल टू आहे ना नल पेक्षा, मग ही कंडिशन ट्रू निघाली. आणि मित्रांनो परत तुमचा काउंट प्लस प्लस होणार, परत काउंट प्लस प्लस झाला का बघा, काउंट प्लस प्लस होणार म्हणल्यावर काउंट आता इन्क्रीमेंट होणार एकनी परत. मग आता 2 काउंट होता, आता इन्क्रीमेंट झाल्यावर काय होणार 3 होणार, काउंट तुमचा 3 होणार. पहा 3 लिहिलं, काउंटची व्हॅल्यू 3 झाली. आता परत काय होणार, नेक्स्ट पॉइंटर हा पी वरती टाकणार, करंट नेक्स्ट पॉइंटर कुणाला पॉइंट करायला नोड 3 ला. मग नोड 3 चा नेक्स्ट पॉइंटर त्या पी वरती टाकणार, नोड 3 च्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये काय आहे नल व्हॅल्यू आहे. मग नल व्हॅल्यू तुमच्या त्या पी वरती टाकणार. मग पी कट करा, पी वरती नोड 3 कट करा, नोड 3 आता पी कणाला पॉइंट करणार नल ला, तुमच्या नल नोड 3 च्या नेक्स्ट पॉइंटरला, म्हणजेच NULL नल व्हॅल्यू. नोड 3 च्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये काय आहे नल आहे ना, नोड 3 च्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये नल आहे, मग नल ला पॉइंट करणार. मग परत कंडिशन चेक होणार, पी नॉट इक्वल टू नल, म्हणजे आता पी वरती काय आहे नल, म्हणजे नल NULL नल हा नॉट इक्वल टू नल आहे का, ही कंडिशन काय होत आहे फॉल्स होत आहे. आता कंडिशन फॉल्स होत आहे म्हणजे ते काय म्हणत आहे, ही नल व्हॅल्यू या नल व्हॅल्यूला नॉट इक्वल टू आहे का, ही कंडिशन काय होत आहे, ही कंडिशन ट्रू होत आहे. सॉरी, कंडिशन काय होत आहे ट्रू होत आहे. कंडिशन ट्रू झाली म्हणल्यावर हा नॉट इक्वल टू म्हणजे हा नॉट इक्वल टू आहे, म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली. मग ही कंडिशन फॉल्स झाल्यावर काय होणार तुमचं, व्हाईल लूप एक्झिक्यूट होणार का नाही. मग कंडिशन फॉल्स झाल्यावर व्हाईल लूप एक्झिक्यूट होत नाही. मग समजलं, मग तुमचं आपल्याला आउटपुट स्क्रीनला त्यानंतर प्रिंट एफ होणार. प्रिंट एफ झाल्यावर काय होणार, नोड तुमची SSL आहे का, ही सिंगल लिंक लिस्टची नोड %d डिस्प्ले होणार. मग नंबर ऑफ नोड आपले डिस्प्ले होणार %d वरती काय डिस्प्ले केलाय काउंटला. काउंट काय आहे तुमचा, पहा काउंट काय आला तुमचा 3 आला, 3 काउंटची लोकेशन 3 आली. मग समजत आहे का मित्रांनो. पण मित्रांनो इथं लक्ष द्या, जवळ तुमचा पी म्हणजे नल हा नॉट इक्वल टू नल, ही कंडिशन काय निघाली फॉल्स. ही तुम्ही कंडिशन देतात, ही कंडिशन तुमची काय निघणार, नलच तुमचा नल आहे, ही कंडिशन काय निघाली ट्रू निघाली. पण N2 N3 N1 N2 N3 ही कंडिशन काय निघत होत्या फॉल्स निघत होत्या. ही कंडिशन काय निघत आहे आता ट्रू. कोणती नल तुमची ह्या नलला मॅच होत आहे, म्हणजेच कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणून बाहेर आला होता आपण, बाहेर येऊन काउंटला डिस्प्ले केलं. तुमच्या काउंटला डिस्प्ले केलं म्हणल्यावर काउंटची व्हॅल्यू 3 आपल्याला आउटपुट स्क्रीनला भेटून जाईल. म्हणजे 3 नोड्स या लिंक लिस्ट मध्ये 3 नोड्स प्रेझेंट आहेत. म्हणजे पी जेव्हा नोड 1 ला होता तेव्हा बी आपल्याला काउंट प्लस प्लस झाला, पी जेव्हा नोड 2 ला पॉईंट करू लागला तेव्हा बी काउंट प्लस प्लस झाला, पी जेव्हा नोड 3 ला पॉईंट केला तेव्हा बी काउंट प्लस प्लस झालं. म्हणजे काउंट आपल्याला भेटलं, काउंट इज इक्वल टू 3 नोड्स, म्हणजे त्या लिंक लिस्ट मध्ये 3 नोड NOD नोड्स प्रेझेंट आहेत. पहा नोड्स 3 नोड्स प्रेझेंट आहेत का बघा, नोड 1 नोड 2 आणि नोड 3 असा आउटपुट स्क्रीनला आपल्याला भेटून जाईल. आता मित्रांनो चला तर आपण आता काय करूया, आपला प्रोग्राम बघूया. जे हे प्रोग्राम आहे का ते तुम्हाला रन करून दाखवतो मी आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. सो फ्रेंड्स आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. आता इथं मी काय केले पहा, या लायब्ररीज इन्क्लूड करून घेतल्यात, त्यानंतर हे टाईप डेफ बी इन्क्लूड करून घेतले. का तर मला हे प्रोग्राम रन करायचा आहे म्हणून. आणि क्रिएट फंक्शन बी घेतला आहे मी. तर क्रिएट फंक्शन का घेतला तर मला लिंक लिस्ट क्रिएट तर करावं लागेल ना. सपोज मला एखादी लिंक लिस्टचे नोड्स काउंट करायचे आहेत, पण ती लिंक लिस्ट मला आधी क्रिएट करावं लागेल आणि त्यानंतरच मला त्याच्यातले नोड्स काउंट करता येणार.
समजत आहे का? मला तुम्हाला हे रन करून दाखवायचं आहे प्रोग्राम. कोणता? हा काउंट फंक्शनचा. हे पहा, काउंट फंक्शन कुठून केवढा आहे, इथून एवढंच. एक्झाम मध्ये तुम्हाला लिहायला सांगितलं तर एवढंच लिहायचं, काउंट फंक्शन एवढंच तुम्ही लिहायचं एक्झाम मध्ये. समजलं? एवढंच. हे 15 लाईन 14 लाईनचा जे काही कोड आहे एवढाच लिहायचा. बाकी बाकी फापट पसारा मांडत बसायचं नाही. म्हणजे हे बाकीचे गोष्टी लिहायच्या नाहीत. म्हणजे हे ट्रॅव्हर्सिंगचं लॉजिक लिहायचं नाही आणि तुमचं क्रिएटचं लॉजिक लिहायचं नाही. समजलं? तुम्हाला तेवढाच प्रोग्राम लिहायचा. केवढा? हा काउंटचा. समजलं? मग मित्रांनो, इंट मेन मध्ये काय केलंय आपण बघा. आता इंट मेन मध्ये काउंटचं लॉजिक समजलं तुम्हाला. बाकी ट्रॅव्हर्सिंगचं लॉजिक समजलं नसेल तर ते मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय, कव्हर केलंय आपण. आणि त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये क्रिएटचं लॉजिक कव्हर केले. आणि हे टाईप डेफ कामून बनलेलं आहे, कामून लिहिलं आहे ते पण सांगितलेलं आहे. आणि वर एसटीडी लिब लायब्ररी ही कामून इन्क्लूड केलेली आहे, ती पण सांगितलेलं आहे. आता इंट मेन फंक्शन मध्ये बघा. इंट मेन फंक्शन मध्ये इंट एन घेणार. एन काय आहे? नंबर ऑफ नोट्स एंटर करावे लागणार युजरला. मग युजर जेवढ्या नोट्स एंटर करीन तेवढ्या नोट्स आपल्याला क्रिएट होतील लिंक लिस्ट मध्ये. मग तेवढ्या व्हॅल्यूज आपल्याला एंटर करता येत्या. समजलं? मग क्रिएट फंक्शनला कॉल केलं. इथं क्रिएट फंक्शनला कॉल केलं आणि क्रिएट मध्ये एन दिला. मग हे युजरने दिलेले एन हे कुठं जाईल? या क्रिएट फंक्शनच्या या एन मध्ये जाईल. मग एन इथं एन मध्ये ही कंडिशन एक्झिक्यूट होणार. समजलं? ते एनचं एन क्रिएट फंक्शनचं क्रिएटच्या लेक्चरमध्ये तुम्ही जाऊन बघून घ्या, त्या लेक्चरमध्ये कसं हे क्रिएट फंक्शन वर्क करतं. मग क्रिएट फंक्शन काय रिटर्न करणार आहे आपल्याला? पहा, क्रिएट फंक्शन काय रिटर्न करणार आहे? रिटर्न हेड. क्रिएट फंक्शन हा आपल्याला हेडची व्हॅल्यू रिटर्न करतो. मग क्रिएट फंक्शन थ्रू आपल्याला काय आलं? हेड. पहा, क्रिएट फंक्शन थ्रू आपल्याला रिटर्न हेड झालं. मग आपण इथं हेड डिक्लेअर केला. हेड नोड नावाच्या स्ट्रक्चरचा हा हेड डिक्लेअर केला. समजलं? मग त्या हेड मध्ये डेटा आणि नेक्स्ट पॉइंटर हे दोन्ही पण असणार. समजत आहे का? मग हेड कुणाला पॉइंट करणार? पहिल्या नोडला. मग पहिली नोड मी आता मला ट्रॅव्हर्सिंगचं लॉजिक तुम्हाला माहिती आहे. मी इथं काय केलंय? प्रिंट फंक्शनला कॉल केलाय आणि त्याच्यामध्ये हेड पास केले. म्हणजे हेड नोड मी त्याच्यामध्ये पास केली. म्हणजे या प्रिंट फंक्शनला मी कॉल केले. हे पहा, प्रिंट फंक्शनला मी कॉल केले, ह्याच्यामध्ये हेड पास केले. मग आता मला याच्यामधले डेटा एलिमेंट सगळे मला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होतील. समजत आहे का? प्रिंट फंक्शनला कॉल केलं म्हणजे जेवढे पण लिंक लिस्ट मध्ये नोड्स आहेत ते आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होतील. आता मित्रांनो, इथं तुमचा काउंट येणार. काउंटला मी इथं कॉल केलं. काउंटला कॉल केलं आणि काउंट मध्ये पण मी हेड पास केला, जो की मला क्रिएट फंक्शन कोण रिटर्न झालता. मग हेड मी इथं पास केला काउंट मध्ये, म्हणजेच नोड 1चा ऍड्रेस पास केला. हेड म्हणजेच हेड काय स्टोअर करतो? तुमच्या नोड 1चा ऍड्रेस. मग मी नोड 1चा ऍड्रेस ह्याच्यावर टाकले. आणि पहिली नोड मी कशावरती टाकली? पहिल्यांदा मी चेक केलं हेड हा तुमचा नल आहे का नाही ते चेक केलं. जर नल असेल तर लिस्ट इज एम्प्टी येणार. आणि हेड जर नोड 1ला पॉईंट करत असेल तर मी ती नोड 1 कशावरती टाकली? पी वरती. आणि त्यानंतर मी काउंटचे ऑपरेशन मी परफॉर्म केले. हे तुम्हाला सर्व मी आता मगाच्या ब्लॅकबोर्ड वरती सांगितलेलं आहे. फक्त कॉल कसं करायचं ते इथे येऊन सांगत आहे. समजलं? काउंट फंक्शनचं नाव यूज करायचं, हेड त्याच्यात पास करायचं. समजलं? असं पास करायचं, हे लिहायचं. आता जर मी या प्रोग्रामला रन केलो तर आता पहा, मी जर या प्रोग्रामला रन केलो, आधी मला नंबर ऑफ नोड्स म्हणजे किती नोड तुम्हाला एंटर करायचे आहेत पहा. मी सेम 3 व्हॅल्यू एंटर करतो, 3 व्हॅल्यू एंटर करतो. आता एंटर डेटा, त्या 3 नोडचा डेटा. पहिल्या नोडमध्ये मी 10 एलिमेंट टाकतो, दुसऱ्या नोडमध्ये मी 20 एलिमेंट टाकलो, तिसऱ्या नोडमध्ये मी 30 एलिमेंट टाकतो. आता एंटर दाबतो. एंटर दाबल्यावर मला 3 एलिमेंट डिस्प्ले होतील आणि किती नोड प्रेझेंट आहेत या लिंक लिस्ट मध्ये ते पण समजेल. पहा, ट्रॅव्हर्सिंग थ्रू आला आपल्याला किती नोड्स आहे, सगळ्या नोड्स म्हणजे 10, 20, 30 हे एलिमेंट डिस्प्ले झाले. प्रिंट फंक्शन जेव्हा एक्झिक्यूट झालं तेव्हा 10, 20, 30 हे एलिमेंट डिस्प्ले झाले. शेवटी नल तुमचा डिस्प्ले झाला. आणि आपल्याला काउंट बी भेटला मित्रांनो. काउंट पहा, नंबर ऑफ नोड किती आहेत? 3. आपण काय डिस्प्ले केलं तर हे पहा, नंबर ऑफ नोड इन SSL काउंट डिस्प्ले केलता. काउंट डिस्प्ले केलता या % वरती. जेव्हा मी प्रोग्राम रन केला तेव्हा मला काउंटची व्हॅल्यू आउटपुटला आली. सपोज मी एंटर करतो, आता जास्त नोड एंटर करतो, 5 नोड एंटर करतो, 20, 30, 60, 70 आणि 80. आता मला काउंट काय येईल? तुमचा 5 येईल. पहा, काउंट आला का? 5 काउंट 5 आला का? आणि बाकीच्या 5ला 5 नोड डिस्प्ले झाले का? हे डिस्प्ले कशाने होत आहेत? तर या प्रिंट फंक्शननी. आणि काउंट कशाने येत आहे मला? या काउंट नावाच्या फंक्शननी. समजलं? जरी समजलं नसेल परत लेक्चर बघा. आपलं लाईन टू लाईन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठे लेक्चर्स होत आहेत, अर्धा 1 तासाचे लेक्चर्स होत आहेत. मित्रांनो, होऊ द्या, टाइम लागत आहे, लागू द्या.
पण ही कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजेत. इंग्लिशचे बरेचसे टॉपिक्स बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्लिअर होत नाहीत. इव्हन दो डिग्रीच्या मुलांना सुद्धा इंग्लिशचे टॉपिक्स बरोबर येत नाहीत. आज तुम्ही जर डिग्रीच्या मुलांना तुमच्या विचारले, इंजिनिअरिंगच्या मुलांना, त्यांना सुद्धा इंग्लिशचे काही टॉपिक्स क्लिअर नसतात. मग ते तुम्ही इथं क्लिअर करून घ्या डिप्लोमामध्येच. मग तुम्हाला डिग्रीला जेव्हा तुम्ही DSA वगैरे शिकता तेव्हा तुम्हाला हे सोपे जातील. डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम्स सोपं जाईल. समजत आहे का लिंक लिस्ट कसं आहे, कसं एकमेकाला पॉइंट करण्याचं काम करत आहे, कसं नेक्स्ट पॉइंटर वर्क करतो, कसं हेड वर्क करतो, कसं क्रिएट फंक्शन मी बनविला, कसं प्रिंट फंक्शन बनविला, कसं मी काउंट फंक्शन बनविला. होप की तुम्हाला लेक्चर सगळं समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपलं लेक्चर पोहोचवा. बाय बाय.